तुम्ही कधीच गेला नाही माझ्या राजा र माझ्या शिवबार. जय शिवराम मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अलर्ट मोशन ॲप जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल मित्रांनो. आणि त्यासोबत मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि त्याचसोबत मी जे ते इथं टेलिग्राम चॅनलवरती इथं डेलीचे ते व्हिडिओचं मटेरियल जे असेल ते तिथं मी तिथं अपलोड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा जॉईन करण्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ जे ते इथं डेली येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे ते आपले व्हिडिओज आणि काही अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जिथं आपल्याच्या ते व्हिडिओला सुरुवात करू थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या इथं सर्वात इथं अलर्ट मोशन ॲप जो असेल तो आपल्या इथं ओपन करायचा आहे. तर तो इथं ओपन केल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं, बिटमार्कवाला तुम्हाला एक प्रोजेक्ट दिला असेल तो आपलं अलर्ट मोशनमध्ये काय करायचं, इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला जिथे तुमच्यासमोर अशा प्रकारे काही जिथे येऊन जाईल, तर इथं आपल्या जिथे बघा काय करायचं, आपलं सर्वात आधी इथं सुरुवातीला येऊन जायचे, त्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला एक ब्लॅक कलरचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्याला ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याचा सर्वात आधी जो ॲड जो असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून टाकायचा आहे. त्यानंतर ब्लॅकवाला जो व्हिडिओ होता तो इथं डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर त्या साऊंडवरती लॉंग प्रेस करून आपल्या राऊंड रेक्टँगल 1च्या खालती जे अशा प्रकारे इथं जे ते ठेवायचं आहे मित्रांनो त्याला. त्यानंतर राऊंड रेक्टँगल 1 जे असेल ते आपल्या इथं डिलीट इथं करून टाकायचं आहे मित्रांनो. आणि आता त्यानंतर आपल्या जिथं मित्रांनो बघा काय करायचं आहे, आपल्याला 7.11 सेकंदाच्या बिटवरती आपल्या इथे यायचं आहे. आल्यानंतर आपल्या इथं प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. तर तुम्हाला जिथं अशा प्रकारचे काही इमेज दिले तर त्यातून तुम्ही कोणते इथे इमेजेस घ्या. घेतल्यानंतर आपल्या त्यानंतरच्या बिटवरती येऊन आपला पहिला जो ऑप्शन असेल बघा स्पीडच्या बाजूचा, त्यावरती क्लिक करा. म्हणजे तिथपर्यंत त्या इमेजची जी लेअर असेल ती येऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे इथं बिटनुसार तुम्ही इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे इथं करून घ्या. तर ॲडजस्ट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या जे ते बघा मित्रांनो इथं काय करायचं आहे, तर आपल्या काय करायचं बघा मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारची शॅडो दिसत आहे मित्रांनो. तर त्या शॅडोवरती आपल्या इथं काय करायचं मित्रांनो बघा, लॉंग प्रेस करायचे. आणि लॉंग प्रेस केल्यानंतर त्याच्या इमेजच्या वरती जे ते आपल्याला लाईनला जे ते काय करायचं, सर्व इमेजच्या वरती अशा प्रकारची जी लेअर असेल ती आपल्याला आणायची. आणि त्यानंतर परत नंतर अशा प्रकारचे टेक्स्ट आहेत बघा मित्रांनो. तर ते टेक्स्ट आपल्याला काय करायचं बघा, टेक्स्ट ते आपल्या शॅडोच्या वरती अशा प्रकारे आपल्याला जे टेक्स्ट असतील ते आपल्या इथं आणायचे. तर मी आता अशा प्रकारे इथं दोन्ही टेक्स्ट जे ते वरती आणून घेत आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपला जो पहिला टेक्स्ट असेल त्यावरती आपल्याला इथं ह्याची जी लेअर असेल ती आपल्या इथं जिथे काय करायचं मित्रांनो, कॉपी करून घ्यायची. आणि कॉपी केल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार ती जी लेअर असेल ती आपल्या इथं पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर आपल्या नंतरच्या आपल्या काय करायचं, बिटवरती येऊन स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे तिथं क्लिक करा. म्हणजे तिथपर्यंत बरोबर त्याची जी लेअर आहे तिथं सेट होऊन जाईल मित्रांनो. परत एकदा तुम्हाला सांगतो काय करायचं, इथं पेस्ट लेअर करायची. आणि त्यानंतर आता लेअर छोटी पडत आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या लेअरवरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्या एकदम शेवटचा जो ऑप्शन इथं दिसत आहे त्यावरती या. म्हणजे तिथपर्यंत आपली जी लेअर असेल मित्रांनो त्या टेक्स्टची तर ती इथं येऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथं जेवढं काही इथं मित्रांनो हे असतील बीट, तर त्या बीटनुसार तुम्ही इथं जे टेक्स्ट असेल ते इथं तुम्ही आपल्या इथं करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो, ते सर्व टेक्स्ट आणि इमेजेस वगैरे सर्व इथं ॲडजस्ट करून झाल्यानंतर बीटनुसार त्यानंतर आपल्या इथं बघा मित्रांनो काय करायचं आहे. तर आता आपल्या इथं काय करायचं, आपला जो पहिला जो इमेज होता त्यावरती आपल्या इथं क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन ह्याचा जो इफेक्ट असेल तो कॉपी करायचा आहे. आणि आता आपले जेवढे काही इमेजेस इथं राहिले होते त्या आपण ॲड केले होते, जेवढे काही इमेजेस ॲड केले होते त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका. तर तो अप्लाय करण्यासाठी काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या त्या इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही इमेजेस उरले असतील इफेक्ट द्यायचे ते त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा जो इफेक्ट असेल तो इथं तुम्ही आपल्या इथं करून टाका. तर आपला वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला टेक्स्ट जे असतील तिथं एडिट करायचे. तर टेक्स्ट एडिट करण्यासाठी आपल्या सर्वात आधी इथं काय करायचं, जो ऑडिओ असेल तो तुम्ही इथं नीट ऐकून जिथे घ्या. ऑडिओ ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला जिथे काय करायचं, बरोबर त्या जिथे बिटला जो कोणताही इथं टेक्स्ट येईल मित्रांनो, तोच टेक्स्ट इथं तुम्ही जिथे काय करा मित्रांनो, एडिट करून घ्या. तर आता टेक्स्ट एडिट कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. आपल्या त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं, त्यानंतर एडिट टेक्स्टमध्ये जायचं. आणि त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथं तुम्हाला आता हवा असेल मित्रांनो, आता म्हणजे टेक्स्ट जो तुम्ही आता सॉन्गनुसार जो टेक्स्ट असेल तो इथे तुम्ही इथं टाईप करून घ्या. टाईप केल्यानंतर तुम्हाला वरती फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जो कोणता आहे तुम्हाला इथं फॉन्ट आवडेल तो तुम्ही इथून फॉन्ट घेऊ शकता. व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं फॉन्ट हवा असेल तो तुम्ही इथं फॉन्ट जो तो इथं घेऊ शकता मित्रांनो.
तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इथं फंड घ्या. तर मी आता इथं मला जो आवडेल तो इथं घेतला, तर तुम्ही सुद्धा इथं तुम्हाला जो आवडेल तो फंड इथं घ्या मित्रांनो. घेतल्यानंतर आपल्या इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं 14 पेटी दिसत आहे, त्यावरती तुम्हाला हवी ती साईज इथे घेऊ शकता. त्यानंतर आपल्या इथं व्हाईट कलर दिसत आहे, त्यावरती जाऊन तुम्हाला जो कोणता इथं कलर घ्यायचा असेल तो इथं तुम्ही कलर इथं घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्या इथं राईटवरती इथं क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला टेक्स्ट असेल तो इथं एडिट होऊन जाईल मित्रांनो. तर इथं बघा मित्रांनो अशा प्रकारे आता आपले जेवढं काही इथं आता टेक्स्ट असतील ते सर्व टेक्स्ट तुम्ही इथं व्यवस्थितपणे इथं जे तुम्ही काय करा मित्रांनो एडिट करून घ्या. तर इथं एडिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या बघा मित्रांनो इथं काय करायचं आहे, तर आपल्या सुरुवातीलाच थांबायचं आहे. आता मी जास्त काही इथं म्हणजे पूर्ण असं करून नाही दाखवत आहे, बाकीचं तुम्ही करून घ्या. मी आता जे मेन आहे ते तुम्हाला इथे सांगतो. आता परत नंतर आपल्या सुरुवातीला जिथं येऊन जायचं, सुरुवातीला आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा की इथं व्हिडिओ दिला असेल बघा इफेक्टवाला, तो इथं ॲड करून काय टाकायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही साऊंड असेल तो इथं म्यूट करून घ्या. म्यूट केल्यानंतर बिल्डिंग ऑफिसमध्ये जाऊन लायटिंगवरती जाऊन इथं स्क्रीन करायचं आणि ह्याचा जो काही ऑफिसिटी असेल ती आपल्या इथं 30 ठेवायची मित्रांनो. 30 ठेवल्यानंतर आपल्या जिथे परत व्हिडिओचा एंड पॉईंट जो असेल त्यावरती होण्याचा एक्स्ट्रा पार्ट इथे डिलीट करा. डिलीट केल्यानंतर प्लस होत लावून प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे. परत एक तुम्हाला आणखी एक अशा प्रकारचा इथं व्हिडिओ दिला असेल तिथे ॲड करा. ॲड केल्यानंतर आपल्या जिथे काय करायचं, हा जो साऊंड जो असेल त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ह्याचा जो काही साऊंड असेल तो इथं म्यूट करा. म्यूट केल्यानंतर वेल्डिंग ऑफिसरमध्ये जाऊन लायटिंगमध्ये जायचं. त्यानंतर इथं आपल्याला जिथे इथं मित्रांनो काय करायचं मित्रांनो स्क्रीन करून टाकायचं आहे. तर इथं स्क्रीन वगैरे इथं केल्यानंतर आता आपल्याला बघा मित्रांनो एक काय करायचं आहे, तुम्हाला जिथे मी आणखीन एक इथं प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्याला काय करायचा सर्वात इथं अलर्ट मोशनमध्ये जिथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो त्याला. त्यानंतर आपलं बघा काय करायचं बघा मित्रांनो, तुम्ही त्याला इथं मी सांगतो आता. तर मित्रांनो तो प्रोजेक्ट इथं अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपल्या त्या प्रोजेक्टवरती इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यावरती बघा इथं हा जो इफेक्ट म्हणजे ती जी लेअर आहे ती इथं कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर आपल्या बॅकवर आपला जो काही आपण इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करायचं. त्यानंतर ती जी लेअर असेल ती इथं पेस्ट करून टाका मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा काही थोडासा एक इफेक्ट जो तो इथं व्हिडिओवरती आपल्या इथं येऊन गेलेला आहे मित्रांनो. त्यानंतर व्हिडिओच्या एंडला येऊन आपला ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे तुम्ही इथं व्यवस्थितपणे त्याची इथं त्या लेअरची इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो काय आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आता आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करायचं. तर सेव्ह करण्यासाठी आपल्या सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करा. ॲरोवरती इथं क्लिक केल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्याचा इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जिथे आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जो व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या इथं जिथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.